मनसेकडून आता आपण बघतोय शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला। आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत। केशवजी, स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये। नवीन समीकरण कल्याण डोंबिवलीमधून समोर आलंय, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, पहिली प्रतिक्रिया त्याचा मुद्दा नाही, खरं तर 2-3 मुद्द्यात मांडले पाहिजे। सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ही चिंता आता खरी उद्धव ठाकरेंनी करायची आहे। आपण सगळ्यांनी बघितलं कशा अनाभाका, कशा महाराष्ट्र एकतेच्या गगनभेदी घोषणा या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करत होते। प्रत्यक्षामध्ये निकालानंतर एक आठवडा सुद्धा ही त्यांची आघाडी युती काही जी काही होती ती टिकली नाही। त्यामुळे खरी चिंता त्यांनी करायची पहिला मुद्दा। दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही एकत्रित निवडणूक लढवली होती, त्यामुळे तिथे महापौर हा युतीचाच होणार याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही। आणि तिसरा मुद्दा, स्थानिक स्तरावरती जर कोणी विकासासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही। त्यामध्ये शिवसेनेचे जर आपण बघितले नगरसेवक 53, भाजपचे 50 तिथे आहेत, बहुमताचा आकडा तुमच्याकडे आधीच आहे, त्यामुळे मनसेचा पाठिंबा घेण्यामागचं कारण काय? हे असं आहे की देवेंद्रजींनी तुम्हाला ते वाक्य सांगितलं, तुम्हाला आठवत असेल की निवडणूक झाल्यानंतर ज्या नगरसेवकांचा सत्कार होता त्यात ते म्हणाले की आता राजकारण संपलं, आता विकासाची भूमिका फक्त आपल्या सगळ्यांची असली पाहिजे। त्यामध्ये विकासाच्या भूमिकेसाठी जर कोणी सोबत येत असेल, कारण आमचा अजेंडा तोच आहे, आमची भूमिका तीच आहे, आमच्या भूमिकेत धोरणात कोणताही बदल नाही। जर त्यांनी त्यांची भूमिका बदलत जर विकासासाठी जर ते आमच्यासोबत येत असतील तर आक्षेप काय घ्यावा? बरं, पण ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे तिथे निवडणूक लढवली, तुम्ही महायुती म्हणून वेगळी निवडणूक लढवली, त्यामुळे मग मतदारांच्या मतांची तिथे प्रताडणं होती असं वाटत नाही का तुम्हाला? कल्याण डोंबिवलीचं हे चित्र आपण बघतोय। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्याशी आपण आता बोललेलो आहे। न्यूज 18 मराठीशी त्यांनी संवाद साधलाय आणि ते बोलताना म्हणालेले आहेत की विकासासाठी त्यांना सोबत घेतलं तर काय चुकलं असं त्यांच्याकडून प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना उभाठा पक्षाला त्यांनी टोमणा मारलेला आहे की मोठ्या आनाभाका तुम्ही दिलेल्या होत्या, मोठमोठ्या गप्पा तुम्ही एकीकरणाच्या मारलेल्या होत्या, त्यामुळे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज आहे असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता उभाटा पक्षाकडून त्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्त्वाचं आहे। पण या सगळ्यांमध्ये स्थानिक समीकरण कल्याण डोंबिवलीचं जे काही दिसून येत आहे, त्यामुळे आता याचे परिणाम काय होऊ शकतात किंवा मित्रपक्षांकडून या संदर्भात काय भूमिका घेतल्या जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एवढं मात्र नक्की की शिंदेंच्या शिवसेनेचे जे काही खासदार आहेत नरेश म्हस्के आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते, या दोघांचं एकच वक्तव्य होतं की महायुतीचाच महापौर तिथे बसेल, त्यामुळे कल्याण डोंबिवलीचं समीकरण काय नेमकं असेल आता पाहणं महत्त्वाचं आहे। थेट जाऊयात, नेते दीपेश म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपेशजी, भाजपला डावलून कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी एक चर्चा होती, पण त्या चर्चेला नरेश म्हस्के आणि केशव उपाध्याय या दोघांनी देखील त्याला विरोध केलेला आहे की असं काही नाहीये, आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत। तुमची प्रतिक्रिया? महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 100 पेक्षा जास्ती जागा आम्ही जिंकलेलो आहे। महायुतीचे सर्व नगरसेवक जे 100हून जास्ती इथे निवडून आलेले आहेत आणि जर एवढी मेजॉरिटी जर महायुतीला मिळते आणि एखाद्या पक्षाला जर वाटत असेल की महायुतीला त्यांनी पाठिंबा द्यावा आणि जर मनसेने तो पाठिंबा दिला असेल किंवा स्थानिक नेत्यांनी जर मनसेच्या आमच्या महायुतीला जर पाठिंबा दिला असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो। पण विकासासाठी मनसेकडून पाठिंबा घेतला असं बोललं जात आहे, पण त्यामध्ये केशव उपाध्याय हे देखील बोलले की आता उभाठ्याला चिंता करण्याची गरज आहे। नाही, खरा प्रश्न तिथेच आहे ना, उभाटाला चिंता करण्यासारखी गरज आहे, कारण महाराष्ट्रभर आज मनसेचा पाठिंबा घेऊन त्यांनी निवडणुका लढण्याचं काम केलं। एवढे दिवस कधी मनसेला बरोबर घेतलं नाही, जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा मनसेच्या लोकांना त्यांनी बरोबर घेतलं आणि आता मनसेच्या लोकांनी जर महायुतीला पाठिंबा दिला असेल तर खरी चिंता करण्याची गरज ही उभाटालाच आहे महाराष्ट्रामध्ये। पण मुंबईमध्ये पण काही घडामोडी घडू शकतात, मुंबईमध्ये पण ते कदाचित महायुतीला पाठिंबा देऊ शकतात, मुंबई महापालिकेमध्ये। तुम्हाला असं म्हणायचं की मनसे महायुतीला मुंबईमध्ये देखील पाठिंबा देईल असे काही देऊ शकते ना? का देऊ शकत नाही? त्यांनी जर कल्याण डोंबिवलीत दिला तर उद्या भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि महायुती तिथे सगळ्यात मोठा गट म्हणून समोर आलेला आहे। जर त्यांना विकास कामं करायची असतील तर उद्या मनसेने मुंबई महापालिकेत देखील महायुतीला पाठिंबा दिला तर लोकांना आश्चर्य वाटायला नको।
पण मतदारांच्या मताची प्रताडणा होती असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे बघा, एक ज्यांनी वेगळा पाठिंबा गट दिलाय बघून ना, हा मतदारांनी प्रश्न मतदान केलंय. नाही, ज्यांनी पाठिंबा दिला हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे की त्यांनी वेगळे लढले आणि मग आता तुम्ही महायुतीला पाठिंबा देताय, हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. पण मला एक गोष्ट वाटते की निवडणुका झाल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. निश्चितच. दीपकजी, पण तुम्ही युतीमध्ये लढलेला आहात, तुमच्याकडे क्लिअर मॅन्डेट आहे तिथलं कल्याण डोंबिवलीमध्ये, मग तुम्हाला याची गरज होती का त्यांचा पाठिंबा घेण्याची? मी परत एकदा आपल्याला सांगतो की 100+ आमच्या सीट आलेल्या आहेत आणि मॅन्डेट पूर्णपणे महायुतीच्या बाजूने आहे. आणि जर समोरून कोणी पाठिंबा देत असेल तर त्यांचं स्वागत करणं आमच्यासाठी या महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे त्याच्याप्रमाणे योग्यच आहे ना, त्यांनी पाठिंबा दिला तर. निश्चितच. दीपेशजी, तुम्हाला याची कल्पना होती का की असं मनसेकडून आपल्याला पाठिंबा मिळेल म्हणून? बघा, या सगळ्या गोष्टी फोनवर म्हणजे या सगळ्या गोष्टी मीडियावर सांगण्यासारख्या नसतात. मी तुम्हाला एवढंच सांगतो, म्हणजे समीकरण आधी जुळत होती पण आज ते बाहेर आलं. मी एवढंच सांगू इच्छितो की मनसेने जो पाठिंबा आज महायुतीला कल्याण डोंबिवलीमध्ये दिलाय त्याचं स्वागत आहे. पण सर, तुम्ही महायुती म्हणून लढलेला आहात, भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढलेला आहात. मग चला, आता मनसे तुम्ही म्हणताय की मनसेने विकासासाठी पाठिंबा दिला, पण तुम्हाला मनसेची गरज होती का तिथे? नाही, बघा कसं आहे, महायुतीच्या इथे सत्ता येणारच आहे भविष्यामध्ये. आणि महायुतीची सत्ता येत असताना जर एखाद्या पक्षाला वाटलं की महायुतीची सत्ता येणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांमध्ये, आणि त्याच्यात जर त्यांना वाटलं की आम्ही या ज्यांची सत्ता, ज्यांना लोकांनी जनतेने मॅन्डेट दिलाय त्यांना जर आम्ही पाठिंबा द्यावा तर ते योग्यच आहे ना. नाही, त्यांनी पाठिंबा दिला ते विकासासाठी आहे किंवा काय, पण महापौर पदासाठी तुमच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये चर्चा होऊ शकत नाहीये का? त्यामुळे मग आता मनसेचा पाठिंबा घेऊन ते दबाव तंत्राचा वापर असं काही आहे का? नाही, दबाव तंत्राचा याच्यात कुठलाही विषय नाही. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा आहे की 100+ झाल्यानंतर महायुतीचा जो फॉर्म्युला आहे, महापौर पद असेल, स्थायी समिती पद असेल, हा पक्ष श्रेष्ठींनी ज्या वेळेला युती ठरली त्यावेळेलाच काही फॉर्म्युले ठरवलेले आहेत. ते काही जाहीर करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत आणि ते सगळ्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या आहेत आणि ठरलेल्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये या महायुतीमध्ये या गोष्टी घडतील आणि त्यानुसार निर्णय घेतले जातील. बरं, पण शिवसेनेने मनसेचा पाठिंबा घेतला, हे भाजपला मान्य आहे का? तुमची सहमती आहे का? नाही, बघा, मी तुम्हाला परत सांगतो की महायुतीमध्ये आम्ही जेव्हा महायुतीमध्ये लढलो 100+ जागा आमच्या आलेल्या आहेत. पहिल्या दिवशी मी सांगितलं 100+ म्हणजे क्लिअर मॅन्डेट आहे आमच्याकडे. हो, मी तेच म्हटलं ना सुरुवातीला, क्लिअर मॅन्डेट आहे, मग गरज काय? नगरसेवक मनसेचे घेऊन काय उपयोग होणार आहे का? आम्हाला काय सत्ता स्थापनेसाठी आणि कोणाला जर असं वाटत असेल की दबावासाठी, ते चुकीचं आहे. मी त्याचं समर्थन करणार नाही. पण मला एवढंच वाटतं की मनसेने जर पाठिंबा दिला स्वतःहून तर तो पाठिंबा आम्हाला मान्य आहे, काही त्याच्यात अडचण नाही. त्यांनी जर पाठिंबा दिला असेल तर तो योग्यच आहे. पण तुम्ही आताच म्हणाले ना मनसेचे 5 नगरसेवक घेऊन आम्हाला काय उपयोग आहे का? नाही, उपयोगाचा विषय नाही. मी तुम्हाला परत सांगतो की सत्ता स्थापनेसाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का? तर नाही होणार आहे. मी तसं म्हणालो, सत्ता स्थापनेसाठी. बरं, सत्ता तर आमची अशी पण बसणारच आहे. त्याच्यामुळे जो क्लिअर मॅन्डेट ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाला जर मनसेने पाठिंबा दिला असेल तर त्याचं स्वागत आहे. बरं दीपेशजी, तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक विधान केलं की जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईमध्ये देखील होऊ शकतं, पण हे खूप जबाबदारीने तुम्ही विधान करताय. बघा, मी काय म्हणतो, हे प्रश्न आहेत ना मुंबई महापालिकेचे. उद्या मनसेला जर वाटलं की क्लिअर मॅन्डेट भारतीय जनता पार्टीकडे आणि शिवसेनेकडे आहे आणि त्यांना वाटलं उद्या की बाबा इथेही आम्ही मुंबईच्या विकासासाठी पाठिंबा द्यावा, तर ते देऊ शकतात ना. मी शक्यता वर्तवली आहे. बरोबर, मी एक शक्यता वर्तवली आहे की कदाचित मुंबईमध्ये पण पाठिंबा मिळू शकतो आणि त्यांचा पाठिंबा तुम्ही मुंबईमध्ये पण घेऊ शकाल, ही देखील शक्यता आहेच ना. विकासासाठी आमच्या बरोबर जे लोक येतील त्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये करते आणि जे लोक आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आमचे लोक करतात. बरं दीपेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत. आपण बघतोय सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय राजकीय चित्र असेल याबद्दल खूप बोललं जात होतं. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा देखील झालेली होती. त्यामध्येच एक फोटो देखील समोर आला ज्यामध्ये राजू पाटील हे दोन्ही शिवसेनेच्या खासदारांसोबत बसलेले होते आणि आता आपण बघतोय मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आलाय.